नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची धुमाचक्री सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेले दिसतात. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं काय चित्र आहे बघा. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ फिरकलेच नाहीत. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी दोन एक ठिकाणी सभा घेतल्या. म्हणजे एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे तळ ठोकून बसलेले आहेत. प्रचाराचा धूमधडाका त्यांनी उडवलेला आहे. त्याच्या तुलनेमध्ये राहुल गांधी यांचे प्रयत्न जेव्हा आपण बघतो तेव्हा ते प्रयत्न अगदीच फुटकळ वाटतात. उद्या मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या पूर्वी 2-3 दिवस आधी राहुल गांधी पश्चिम बंगालमधून गायब झाले. खरं तर हे आधीचे 2-3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात, परंतु राहुल गांधी यांनी अचानक पश्चिम बंगालमधून काढता पाय घेतला आणि ते निकोबारमध्ये गेले. निकोबारमध्ये त्यांची झालेली ही भेट अत्यंत गूढ आहे आणि याच भेटीवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं काम. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अंदमान निकोबार बेटांचा जो समूह आहे तो सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये या बेटांकडे कायम दुर्लक्ष झालं. मोदी सरकारने निकोबार बेटांवर ग्रेट निकोबार प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, सामरिकदृष्ट्या सुद्धा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा. या प्रकल्पामुळे हिंदी महासागरामध्ये भारताच्या नौदलाचा जो दबदबा आहे तो अनेक पटीने वाढणार आहे. हा प्रकल्प म्हणजे हिंदी महासागरामध्ये कायमस्वरूपी तळ ठोकून बसलेलं भारताचं महाकाय एअरक्राफ्ट कॅरियर मलक्का समुद्रधनीवर ज्याची नजर कायम रोखलेली असते. या प्रकल्पामुळे मलक्का समुद्रधनीवर भारतीय नौदलाची जी पकड आहे ती अनेक पटीने वाढणार आहे आणि त्याच्यामुळे चीनला हा प्रकल्प नकोसा असणं, चीनच्या पोटामध्ये या प्रकल्पामुळे गुळा येणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु या प्रकल्पामुळे काँग्रेसला पोटशूळ का निर्माण झालेलं आहे हे मात्र कळत नाहीये. जेव्हापासून मोदी सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली तेव्हापासून काँग्रेस पक्ष या प्रकल्पाच्या मागे सुपारी घेतल्यासारखा मागे लागलेला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये या देशामध्ये काँग्रेसची आणि गांधी घराण्याची जी ताकद होती त्याच्या तुलनेत आता 10% सुद्धा शिल्लक नाहीये. तरी पण जितकी ताकद शिल्लक आहे त्या शक्तीनिशी काँग्रेस पक्ष या प्रकल्पाचा विरोध करताना दिसतोय. मोदी सरकारने जेव्हा या प्रकल्पाची घोषणा केली त्याच्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पर्यावरणाचा मुद्दा पुढे करून त्यांनी केंद्र सरकारवर या प्रकल्पाच्या निमित्ताने जबरदस्त टीका केली. परंतु केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मैदानात उतरल्या. त्यांनी एका इंग्रजी दैनिकामध्ये या प्रकल्पाच्या विरोधात लेख लिहिला. पुन्हा एकदा पर्यावरणाचा मुद्दा पुढे गेला. आदिवासींचा मुद्दा या विरोधाला जोडण्याचं त्यांनी काम केलं. आणि त्याच्यानंतर काल परवा काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकल्पाच्या विरोधात निकोबारमध्ये गेलेले आहेत. निकोबारमध्ये त्यांनी एक सभा घेतली, भाषण केलं आणि त्यांनी ग्रेट निकोबार प्रकल्पाला काँग्रेस विरोध करेल याचा पुनरुच्चार केलेला आहे. या प्रकल्पाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की काँग्रेसची आगाग होणं अत्यंत स्वाभाविक आहे. 166 चौरस किलोमीटरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकार साधारण 92,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ, एक छोटेखानी शहर आणि एक ट्रान्सशिपमेंट टर्मिनल इथे उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. लष्करी दृष्ट्या सुद्धा आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा या प्रकल्पामुळे भारताचं भाग्य बदलणार आहे आणि त्याच्याचमुळे काँग्रेसची प्रचंड आगाग होताना दिसते. इथे जे ट्रान्सशिपमेंट टर्मिनल उभारण्यात येणार आहे ते भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. मलक्का समुद्रधनीतून इथे येणारी आणि मलक्का समुद्रधनीच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची जहाजं या ग्रेट निकोबारकडे थांबतील. तिथे इंधन भरून घेतील, जहाजाची दुरुस्ती करतील, माल चढवतील, माल उतरवतील आणि याचा भारताला प्रचंड मोठा आर्थिक फायदा होणार आहे. शेकडो हजारो कोटींचा फायदा या ग्रेट निकोबार प्रकल्पातून भारताला दरवर्षी मिळणार आहे. ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे भारताच्या नौदलाचं बळ वाढणार आहे, भारताचा सामरिक दरारा वाढणार आहे आणि चीनवर जी जरब आहे ती सुद्धा वाढणार आहे. आणि हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या प्रकल्पाला विरोध करताना दिसतोय. 2008 साली काँग्रेस पक्ष आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये एक गोपनीय करार झाला होता. या कराराची कलमं कधीही भारतीयांच्या समोर येऊ शकली नाहीत. काँग्रेसने ती येऊ दिली नाहीत, भारतीयांना कधीही सांगितली नाहीत. परंतु त्या करारामुळे बहुधा काँग्रेस पक्ष या प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस नेता सोनिया गांधी यांनी इंग्रजी दैनिकामध्ये या प्रकल्पाच्या विरोधात जो लेख लिहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी 2 कारणं पुढे केली होती. ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे इथल्या निकोबारी आणि शोम्पेन या आदिवासी जमातींसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे इथे अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती आहेत, मासे आहेत. अशी एक पर्यावरण साखळी आहे ज्या पर्यावरण साखळीला या प्रकल्पामुळे धोका निर्माण होऊ शकतो असं दुसरं कारण सोनिया गांधी यांनी पुढे केलं होतं. काँग्रेसने या देशावर अनेक दशकं राज्य केलेलं आहे, त्यामुळे एखादा प्रकल्प कसा लोंबकळवायचा हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या सत्ता काळामध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांच्या बाबत.
जेव्हा काँग्रेसला एखादा प्रकल्प मोडीत काढायचा असतो तेव्हा काँग्रेसची इकोसिस्टीम कामाला लागते. मग ही इकोसिस्टीम कोर्टात जाते, राष्ट्रीय हरित लवादाकडे जाते आणि इतक्या तक्रारी करते की हा प्रकल्प पुढची काही वर्ष रेंगाळला पाहिजे किंवा संपुष्टात तरी आला पाहिजे. ग्रेट निकोबार प्रकल्पाबाबत हेच करण्याचा काँग्रेसचा मानस होता. राष्ट्रीय हरित लवादामध्ये या प्रकल्पाच्या विरोधात अनेक एनजीओनी तक्रारी केल्या. अनेक पर्यावरण तज्ज्ञ म्हणजे तथाकथित पर्यावरण तज्ज्ञ ज्यांना आपण म्हणू शकतो असे लोक या लवादाकडे गेले. त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात तक्रारी केल्या. राष्ट्रीय हरित लवादाने अलीकडेच या प्रकरणामध्ये निर्णय दिला आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या मोडीत काढल्या आणि केंद्र सरकारच्या बाजूने हिरवा कंदील दिला. केंद्र सरकारला सांगितलं की आगे बढो, हा प्रकल्प तुम्ही पूर्ण करू शकता. नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट यांनी सुद्धा या प्रकल्पाला हिरवा कंदील दिलेला आहे. पर्यावरण मंत्रालयाची एक उच्चस्तरीय समिती असते, त्या समितीने सुद्धा या प्रकल्पाला हिरवा कंदील दिलेला आहे. म्हणजे या प्रकल्पाच्या विरोधात जे मुद्दे उपस्थित करण्यात आले ते सगळे मुद्दे या तिन्ही ठिकाणी मोडीत काढण्यात आले आणि त्यामुळे काँग्रेसची आता पंचायत झालेली आहे. गिरे तो भी टांग उपर ही काँग्रेसची कायमची भूमिका असते. आता 3 ठिकाणी तोंड काळं झालेलं आहे. त्यामुळे खरं तर काँग्रेसची टिवटिव बंद झाली पाहिजे होती. परंतु तरी सुद्धा काँग्रेस नेते राहुल गांधी 26, 27, 28 असे 3 दिवस निकोबारमध्ये गेले. तिथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये एक भाषण केलं आणि जाहीरपणे पुन्हा एकदा या प्रकल्पाला विरोध केला. द वेव्ह निकोबार नावाची एक एनजीओ आहे, त्या एनजीओच्या कार्यकर्त्यांशी राहुल गांधी भेटले आणि स्थानिक आदिवासींशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. आता ही चर्चा इंग्रजीमध्ये केली की इटालीमध्ये हे आपल्याला माहित नाहीये, परंतु चर्चा झाली आहे मात्र नक्की. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील जो काँग्रेस पक्ष आहे तो अर्बन नक्षली काँग्रेस पक्ष झालेला आहे. मोदी सरकारने एखाद्या विकास प्रकल्पाची घोषणा करावी, एखाद्या महाप्रकल्पाची घोषणा करावी, काँग्रेसवाले लगेच तिथे पोहोचतात आणि तंगड्यावर करतात, लाल झेंडे घेऊन विरोध करायला सुरू करतात. अशा प्रकारे प्रयत्न करतात की हा प्रकल्प एकतर रेंगाळावा किंवा पूर्णपणे मोडीत निघावा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस पक्षाने वाढवण बंदराला विरोध केला होता भूमिपुत्रांच्या नावाखाली. गुजरातमध्ये जर प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता असती तर सरदार सरोवर हा प्रकल्प कधीही पूर्ण झाला नसता. भाजपची सत्ता होती, मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदींना या प्रकल्पासाठी उपोषण करावं लागलं आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प पुढे मार्गी लागला. आणि काँग्रेसचा हा जो अर्बन नक्षलवाद आहे त्याची लागण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा अन्य छोट्या मोठ्या पक्षांना लागलेली दिसते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच पर्यावरण मंत्री होते आदित्य ठाकरे आणि त्यांनी पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो कारशेड प्रकल्पाला विरोध केला आणि मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रकल्प पुढे 3 वर्ष लोंबकळत राहिला. गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाच्या विरोधात मेधा पाटकर यांनी सुद्धा पर्यावरण आणि आदिवासी या 2 मुद्द्यांची ढाल बनवली होती आणि हा प्रकल्प अनेक वर्ष लोंबकळून ठेवला होता. मेट्रो कारशेड प्रकल्प असो किंवा सरदार सरोवर प्रकल्प असो, हे दोन्ही असे प्रकल्प होते ज्याचा लाभ लाखो सर्वसामान्य लोकांना होणार होता, लाखो लोकांचं जीवन बदलणार होतं. परंतु पर्यावरणाचं कार्ड घेऊन या प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचं काम करण्यात आलं आणि राहुल गांधी तेच प्रयत्न आता ग्रेट निकोबार प्रकल्पाबाबत करताना दिसत आहेत. आपल्या देशाला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे तरी सुद्धा आपल्या देशामध्ये खोल पाण्याची बंदरं नव्हती आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की आपला जो माल आहे तो सिंगापूरमध्ये उतरवावा लागायचा, कोलंबोमध्ये उतरवावा लागायचा आणि मग मोठ्या जहाजातला जो माल आहे तो छोट्या जहाजामध्ये लादायचा आणि मग भारतामध्ये ती छोटी जहाजं येणार. खोल पाण्याचं बंदर जर असेल तर मोठी जहाजं थेट त्या बंदराकडे येऊ शकतात आणि त्यांच्यावर जो माल लादलेला आहे तो त्या बंदराच्या टर्मिनलवर उतरवू शकतात. मोदी सरकारने हे काम सुरू केलं. मोदी सरकारने केरळच्या विझिंगममध्ये खोल पाण्याचं बंदर सुरू केलं. या बंदराला आता जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. तिथे मोठी जहाजं आता सहज येऊ शकत आहेत. वाढवणमध्ये सुद्धा हाच प्रयत्न आहे. ग्रेट निकोबार प्रकल्पामध्ये जो ट्रान्सशिपमेंट टर्मिनल उभा करण्यात येणार आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा हेच काम होणार आहे. म्हणजे सिंगापूर आणि कोलंबोमध्ये आपण जे आपले हजारो कोटी रुपये खर्च करतो तो तर पैसा वाचेलच, शिवाय या बंदरांच्या माध्यमातून आपल्याला नवं उत्पन्न सुद्धा सुरू होईल. आजही आपल्या देशाचा जो माल भारताच्या दिशेने येत असतो त्यापैकी 25% माल सिंगापूर, कोलंबो या बंदरांमध्ये उतरत असतो आणि त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत असतं. हे नुकसान या प्रकल्पामुळे बंद होणार आहे. भारताकडे अफाट अंतर्गत सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याचा वापर करून भारत विकसित होऊ नये असा विकसित देशांचा प्रयत्न असतो. याच्यामध्ये युरोपातले देश आहेत, याच्यामध्ये अमेरिका आहे, याच्यामध्ये चीन सारखा देश आहे. या देशांचा सतत असा प्रयत्न असतो की भारतामध्ये एखादा विकास प्रकल्प येऊ नये, एखादा महाप्रकल्प येऊ नये, जेणेकरून भारताचं अर्थकारण पूर्णपणे बदलून जाईल. जेव्हा किंवा अशा प्रकारचा एखादा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत असतो तेव्हा हे देश काय करतात, हे देश एनजीओना सुपाऱ्या देतात, पैसा पुरवतात त्यांना. मग हे एनजीओ त्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं,
हे प्रकल्प एकतर खूप काळ रेंगाळतात किंवा मग मोडीत तरी निघतात. आता विकसित देशांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. पूर्वी ते फक्त एनजीओना सुपाऱ्या द्यायच्या, आता सुपाऱ्या थेट काँग्रेस पक्षाला मिळतात. मग काँग्रेस पक्ष एनजीओ वगैरेंना मॅनेज करतो आणि महाप्रकल्पांच्या विरोधात आंदोलन सुरू करतो, या प्रकल्पाच्या विरोधात कोर्टबाजी करतो. ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाने काही लोकांच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादामध्ये हे प्रकरण रेंगाळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, परंतु मोदी सरकारने वेळीच उपाययोजना करून हे सगळे प्रयत्न हाणून पाडले. काँग्रेस पक्ष पर्यावरणाचं नाव घेऊन ग्रेट निकोबार प्रकल्पाला विरोध करतोय, परंतु काँग्रेस पक्षाला खरोखरच पर्यावरणाशी काही देणं घेणं आहे का? सोनिया गांधींना पर्यावरणातलं काही कळतं का? राहुल गांधींना पर्यावरण हा विषय समजण्या इतकी अक्कल आहे का? काँग्रेस पक्षाचं पर्यावरणाच्या संदर्भात जे काही धोरण आहे ते स्पष्ट करणारं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आसाममध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आसाममध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे, आपल्याला माहित असेल. हा नॅशनल पार्क अत्यंत महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. या प्रजाती वनस्पतींच्या आहेत, पक्ष्यांच्या आहेत, प्राण्यांच्या आहेत. इथे दुर्मिळ एकशिंगी गेंडा सापडतो आणि हा जो गेंडा आहे तो जगभरामध्ये लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. हे बांगलादेशी घुसखोर लाखोंच्या संख्येने काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये शिरले. तिथे हजारो झाडांची कत्तल केली आणि 3620 चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केलं. म्हणजे जंगल साफ केलं आणि तिथे झोपड्या ठारटल्या. तिकडची जी नैसर्गिक साधन सामग्री होती त्याचं अक्षरशः शोषण करायला सुरुवात केली. काझीरंगामध्ये जो एकशिंगी गेंडा सापडतो त्याची शिकार करायला सुरुवात केली. ही शिकार का केली जाते? हा जो गेंडा आहे त्याचं जे शिंग आहे त्या शिंगामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत असा इथल्या लोकांचा समज आहे आणि या शिंगाला प्रचंड मोठी किंमत मिळते, लाखांमध्ये किंमत मिळते. त्यामुळे गेंड्याची शिकार करायची, ते शिंग कापायचं आणि ते त्याची तस्करी करायची असे धंदे या घुसखोरांनी सुरू केले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या सरकारने या घुसखोरांच्या विरोधात कारवाई केली आणि ही कारवाई जेव्हा सुरू झाली तेव्हा खरं तर जयराम रमेश जे पर्यावरण प्रेमी आहेत, सोनिया गांधी ज्या पर्यावरण प्रेमी आहेत, राहुल गांधी जे पर्यावरण प्रेमी सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत, त्यांनी खरं तर हिमंता बिस्वा शर्मा यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं पाहिजे होतं, त्यांचं समर्थन केलं पाहिजे होतं. कारण पर्यावरणाचा होणारा विनाश त्यांनी रोखला होता, पर्यावरण त्यांनी वाचवलं होतं. परंतु काँग्रेस पक्षाने आसाममध्ये काय केलं? काँग्रेस पक्षाने या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या विरोधात बोंब ठोकायला सुरुवात केली, या मोहिमेचा विरोध करायला सुरुवात केला. कोणत्या कारणाखाली? इथे पर्यावरणाचं कारण ठेवलं बाजूला आणि कारण पुढे केलं मानवाधिकारांचं. मानवाधिकारांचं हनन होत आहे, त्यामुळे ही मोहीम थांबवण्यात यावी. दुसरं कारण काय? ही मोहीम एका विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे, म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे ही मोहीम थांबवण्यात यावी. म्हणजे काँग्रेस पक्षाला तिथेही असं वाटलं नाही की बांगलादेशी घुसखोर आहे, त्यांना देशाच्या बाहेर हाकललं पाहिजे. उलट या घुसखोरांचं समर्थन केलं आणि या घुसखोरांच्या माध्यमातून जो पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होता त्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला. ही आहे काँग्रेसची करणी, हे आहे काँग्रेसचं पर्यावरण प्रेम. अर्थात हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसच्या विरोधाला भीक घातली नाही आणि त्यांनी अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच ठेवली. कोर्टबाजी सुद्धा झाली, परंतु त्या कोर्टबाजीला सुद्धा हिमंता बिस्वा शर्मा हे पुरे पडले आणि त्यांनी खमकेपणे काँग्रेसचा जो विरोध आहे तो मोडून काढला. आता आपण तुलना करू. ग्रेट निकोबारमध्ये किती भूमीवर ग्रेट निकोबार प्रकल्प उभारला जातोय? 166 चौरस किलोमीटर. आणि बांगलादेशी घुसखोरांनी काझीरंगामध्ये किती जमिनीवर अतिक्रमण केलं होतं? 3620 चौरस किलोमीटर. म्हणजे ग्रेट निकोबार प्रकल्प जेवढ्या भूमीवर उभारला जातोय त्याच्या अनेक पटीने अतिक्रमण या काझीरंगामध्ये झालं होतं, जवळजवळ 15 पटीने. म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते किती बोगस आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांचा मुद्दा पर्यावरण हा नाहीये, त्यांचा मुद्दा मानवाधिकार हा नाहीये. त्यांना फक्त या देशाचा विकास रोखायचा आहे, त्यांना फक्त मतबँक कुरवाळायची आहे, मतपेढीची रक्षा करायची आहे, लुंगीवाल्यांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आहे, त्यांना संरक्षण द्यायचं आहे, त्यांना भारताच्या छातीवर बसवायचं आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसवाले वेगवेगळी कारणं काढतात. कधी पर्यावरणाचा मुद्दा असतो, कधी आदिवासींचा मुद्दा असतो, कधी मुद्दा पुढे करतात मानवाधिकारांचा. त्यांना फक्त या देशाची प्रगती रोखण्यामध्ये रस आहे. आणि इथे तर आणखी एक महत्वाचं कारण आहे. चीनला कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रेट निकोबार प्रकल्प नको आहे, कारण हा प्रकल्प हिंदी महासागरामध्ये पूर्ण होणं याचा अर्थ भारताची ताकद अनेक पटीने वाढणं, हिंदी महासागरावर भारताची जी पकड आहे ती अधिक मजबूत होणं, मलक्का समुद्रधनीवर भारताची जी पकड आहे ती अधिक मजबूत होणं. आणि हे चीनला नको असल्यामुळे ते काँग्रेसला सुद्धा नको आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते या प्रकल्पाचा पूर्ण ताकदीने विरोध करताना दिसत आहेत. आता देशाच्या सुदैवाने गांधी परिवाराची सुद्धा तेवढी ताकद राहिलेली नाही आणि काँग्रेसची ताकद तर पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. परंतु त्यांची जी इकोसिस्टीम आहे ती अजूनही अस्तित्वात आहे, आजही जिवंत आहे. आणि या इकोसिस्टीमच्या माध्यमातून अशा महाप्रकल्पांना विरोध करण्याचं काम काँग्रेस पक्ष याच्या पुढेही
ताकदीने करत राहणार आहे. आपल्या सुदैवाने मोदी सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आहे आणि हे मोदी सरकार राष्ट्र प्रथम हे घोषवाक्य घेऊन आपलं राजकारण करताना दिसतंय आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या विरोधाला मोदी सरकार भीक घालणार नाही. हा विरोध मोडून काढून ग्रेट निकोबार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात तरी विश्वास आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.